नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आवडलेली, भावलेली आणि विचार करायला लावणारी एक अतिशय सुंदर पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते. रस्त्याच्या कडेला झगमग करणाऱ्या 2-4 दुकानांच्या पुढे वळणावर 15-16 वर्षाचा मुलगा शर्ट विकत होता. कधी 100ला 1 तर कधी 200ला 3 असं ओरडताना तो दिसायचा. संध्याकाळी साधारण 5 ते 9च्या दरम्यान मी त्याला न चुकता गेले 6 महिने तिथे बघत होतो. अतिशय बोलका आणि मनमिळावू असल्यानं त्याच्या चादरीवर मी एखादा शर्ट 2 आठवड्याच्या वर कधी पाहिला नाही. त्याच्या परिस्थितीची काजळी त्याच्या पेहरावावर कधीच दिसली नाही, पण स्वकष्टाचा अभिमान मात्र त्याच्या चेहऱ्यावर एखादा दागिन्यासारखा लख्ख चमकत असायचा. कधीकधी आमचा एकमेकांना हायबाई व्हायचा. पण 2-3 दिवस झाले ना ती चादर दिसली ना तो. कुतूहल म्हणून मी त्याच कोपऱ्यावरच्या चहावाल्याला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, 2-3 दिवसापूर्वी अतिक्रमण पथकानं त्याचं दुकान उचललं. 5-6 हजाराचा माल होता म्हणे. बिचाऱ्या पोराचं नुकसान. पण कधीतरी हे होणारच होतं. दुसऱ्याचं चांगलं थोडीच बघवतं इथं. जाऊ द्या, चहा घेणार का? मी चहा घेतला. चहाचे 2-3 घोट शांततेत गेले. मी त्याच्या शाळेचा पत्ता काढला. दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकली, शाळा गाठली. समजलं की ती रात्र शाळा आहे म्हणून तिथून त्याच्या घरचा पत्ता काढला आणि तडक त्याचं घर गाठलं. जेमतेम 12x15ची एक खोली. त्यात तो आणि त्याचे 4 मित्र हसत खेळत जोक्स करत बसलेले होते. मला आश्चर्य वाटलं. मला बघून तो पटकन पुढे आला आणि म्हणाला, नमस्कार सर, इकडे कुठे? अरे तू दिसला नाहीस म्हणून आलो. दुकानाचं काय झालं? सर, सेटलमेंट केली. 10 शर्ट सोडून उरलेला सगळा माल मागच्या दुकानदाराला 4,000ला विकला. मी थोडासा चक्रावलो. मग तो म्हणाला, सर 2-4 आठवडे खेपा मारायच्या, रात्रीची शाळा बुडवायची, दिवस दुःखात घालवायचा, यापेक्षा 2,000चं नुकसान परवडलं. अरे पण मग तू कमावलेस काय? सर, घामाचा आनंद आणि माणसं कमावली तुमच्यासारखी. आज तुम्ही 10वे व्यक्ती आहात की जे माझ्या घरापर्यंत पोचले. मी त्याच्या व्यवहारबुद्धीनं आधीच अवाक झालो होतो. त्यात 15-16 वर्षाच्या मुलाकडून हे वाक्य आल्यानं उशाळलोच. त्याच्याबरोबरची सगळीच मुलं अगदी खुशीत आणि त्याच्यासारखी आनंदी दिसत होती. या चौघांच्या अंगात कधीतरी त्याच्याच चादरीवर पाहिलेले शर्ट दिसत होते. त्यांच्या अंगावर ते आणखीनच खुलून दिसत होते. आता पुढे काय? मी त्याला थेट प्रश्न विचारला. आता दुसरं काहीतरी विकू, नाहीतरी शाळेला सुट्टी लागणारच आहे. आम्ही 5 जण मिळून भेळ पाणीपुरीची गाडी टाकू. तेवढेच 2-3 महिने निघतील. अगदी सहजपणे त्यानं पोटापाण्याचा प्रश्न सोडवला होता. मी निशब्द होतो. न राहून मी त्याला प्रश्न केला, काही मदत हवी आहे का? त्याच्या अनपेक्षित उत्तरानं मी उडालोच. सर, नक्कीच लागेल, पण आज नाही, उद्या कधीतरी, ज्यावेळी मी पूर्ण हरलो असेन. आज मात्र एवढीच प्रार्थना करा की तो दिवस कधीच येऊ नये. मनमोकळेपणानं हसला तो. एकाच वेळी संभ्रम आणि अनेक विचार मनात घेऊन मी उभा होतो. तो अविचल आणि निश्चिंत उभा होता. शेवटी निघता निघता मी त्याला प्रश्न केला, त्या 10 शर्टचं काय केलं? म्हणाला, 4 तुम्ही इथेच बघतात, 5 अतिक्रमण पथकाला वाटले आणि 1 तसाच आहे. मी पटकन म्हणालो, मला तो देशील? पुढच्याच क्षणी पैसे देऊन तो शर्ट घेऊन मी त्याच्या घरातून बाहेर पडलो. मी त्याला काहीच देऊ शकलो नाही, पण तरीही एक वेगळाच आनंद आणि एक प्रसन्नता मला स्वतःला जाणवत होती. कदाचित त्याचं कारण आज मला सुखी माणसाचा सदरा गवसला होता. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.